नंतर याच्यात जर मजा येत असेल, असं वाटत असेल की ओंकार केल्यावर जरा बरं वाटतं, तर पहिल्यांदा जो आपण 3 वेळेला केला त्याच्याऐवजी 5 वेळेला 7 वेळेला तुम्ही जास्ती करायचं असेल तर ओंकार करू शकता. याच्यापेक्षा जास्त ओंकार करायचा असेल, रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे किंवा मध्ये संध्याकाळी करायचा आहे, तर त्यावेळेला 2-3 तासाचं पोट आपलं रिकाम आहे, अशा वेळेला थोडीशी उज्जयीची क्रिया करून जास्त प्रमाणात ओंकार करायचा असेल तर आपल्याला करता येईल. पण सिक्वेन्स मध्ये कधी करायचा, क्रमामध्ये कधी करायचा, कपालभाती, उज्जयीच्या नंतर ओंकार. आता ह्या मधल्या 2 मिनिटांचे ध्यान करायचंय, त्याच्याबद्दल आणखी थोडीशी माहिती आपण करून घेऊया. वास्तविक मधल्या 2 मिनिटांचे करायचं ते ध्यान नाही. या 2 मिनिटात आपल्याला असा प्रयत्न करायचा आहे की मनामध्ये कोणतेही विचार येऊ द्यायचे नाही. हे जेव्हा करायला बसू आपण तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती कठीण गोष्ट आहे की आपल्या मनात कोणतेही विचार नाही. मॉडर्न सायन्स याच्याबद्दल असं सांगतं की सर्वसामान्य माणूस जास्तीत जास्त 6 सेकंद असा बसू शकतो की त्याच्या मनात कोणतेही विचार नाही. जास्तीत जास्त 6 सेकंद. 6 सेकंद काय, आम्ही 4 सेकंद सुद्धा असे बसू शकत नाही की आमच्या मनात कोणतेही विचार नाही. आम्ही डोळे बंद करतो आणि म्हणतो चला आता काही विचार नाही आले पाहिजे, ताबडतोब आमच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होतात. हे विचार कसे येतात हे जर आम्हाला समजलं तर हे विचार कसे थांबवायचे हे पण आमच्या लक्षात येईल. मनामध्ये विचार येण्याचे 2-4 रस्ते. पहिला रस्ता आहे आपले डोळे. आपण डोळे बंद करतो आणि म्हणतो चला आता काही विचार नाही आले पाहिजे. आपल्या बंद डोळ्यांच्या समोर रंग, वस्तू, आधी घडलेल्या घटना, मित्राचे चेहरे, आम्ही कुठे पिकनिकला गेलो होतो ते सगळं पिक्चर सारखं दिसायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे वेगळे वेगळे विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. हा झाला पहिला रस्ता मनामध्ये विचार येण्याचा. दुसरा रस्ता आहे आपले कान. बाहेरचे आवाज जे आपल्या कानामध्ये पडत असतात, घरामध्ये टेलिफोनची घंटा वाजते, भांडं पडतं, ते आम्हाला हाक मारतं, त्याच्यामुळे वेगळे वेगळे विचार आमच्या मनामध्ये येतात. दुसरा रस्ता झाला आपले कान. तिसरा रस्ता आपल्याला कोणी स्पर्श केला किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला स्पर्श झाला तर त्याच्यामुळे वेगळे वेगळे विचार येतात. चौथा रस्ता एखाद्या गोष्टीचा सुगंध आपल्याला आला तर आपल्या मनात वेगळे वेगळे विचार येतात. असे आणखीन 2-4 रस्ते आहेत, पण सगळ्यात मोठे रस्ते आहेत 2. एक आपले डोळे आणि दुसरे आपले कान. बाकीचे रस्ते तुम्ही आरामात बंद करू शकता. एका खोलीत जाऊन बसलात कडे तर कोण तुम्हाला हात लावायला येणार नाही, कोणत्या वस्तूचा स्पर्श होणार नाही. नाक बंद करा, वास येणार नाही, पण डोळे बंद करा, कान बंद करा. हे 2 रस्ते असे किती गच्च दाबून तुम्ही बंद केले तरी ते चालूच राहतात. हेच 2 रस्ते आपल्याला मधल्या 2 मिनिटांमध्ये बंद करायचे. कसे बंद करायचे बघा. बिलकुल निर्विषय होणं ही खूप कठीण गोष्ट असते, पण एका विषयावरती स्थिर होणं ही तिची सुरुवात असते. आपल्याला सुरुवात करायची म्हणून काय करायचं, अंगठ्याच्या आकाराची ज्योत छातीच्या मध्यावर ठेवते आणि ती ज्योत मी पाहतो, मला आणखी काय दिसत नाहीये, बाकीचे रंग वस्तू बिस्तू काही दिसत नाही, फक्त मला ज्योतच दिसते अशी कल्पना करायची. आणि त्याच वेळेला केलेल्या ओंकाराचा नाद पुन्हा पुन्हा होत राहिलाय, तोच आवाज मी ऐकतोय, मला आणखी बाहेर कोणतेही आवाज ऐकू येत नाहीये अशी कल्पना 2 मिनिटासाठी करायची. मला माहिती सुरुवातीला काही होणार नाही. आम्ही डोळे बंद करू आणि अंगठ्याच्या आकाराची ज्योत बघायचा प्रयत्न करू. ती ज्योत दिसते नाही दिसते तोपर्यंत भलतच काहीतरी दिसायला सुरुवात, परत ते विसरायचं, परत ती ज्योत आठवायची. अशीच रस्सी खेच आपल्याला करावी लागेल 4-6 महिने. 4-6 महिने जेव्हा तुम्ही असं रोज करत जाल तेव्हा हळूहळू हळूहळू तुम्हाला कल्पनेने अंगठ्याच्या आकाराची ज्योत स्थिर स्वरूपात या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल. वास्तविक या ठिकाणी अशी काही ज्योत दिसते का? कुठे बोला, मोठ्याने बोला ना. इथे काही ज्योतभीत नाही. इथे हाडं, मांस, फुफ्फुस, फासळ्या भलत्याच गोष्टी या ठिकाणी आहेत. इथे काही ज्योतभीत नाही. पण डोळे बंद करून आम्ही हाडं बघू शकतो की नाही, फुफ्फुस बघू शकतो की नाही डोळे बंद करून, तसं डोळे बंद करून कल्पनेने ती ज्योत बघायची. मग त्यावेळेला ते हाडं, फुफ्फुस बिफ्फुस काय दिसतं का नाही, फक्त ज्योतच दिसली पाहिजे. हळूहळू तुम्ही असं करत गेलात की 4-5-6 महिन्याच्या नंतर ही अंगठ्याच्या आकाराची ज्योत कल्पनेने तुम्हाला या ठिकाणी स्थिर स्वरूपात दिसायला सुरुवात होईल. एकदा ही अशी स्थिर स्वरूपात दिसायला लागली की मग तुम्हाला या ओंकाराचा फायदा पण मिळायला लागेल. आता या ओंकाराचा फायदा काय त्याच्याकडे आपण बोलूया. आध्यात्मिक फायद्यांबद्दल आज काय बोलायचं नाही, कारण आजचा आपला तो विषय नाही. शारीरिक फायदे काय आहेत, मानसिक फायदे काय आहेत, व्यावहारिक फायदे काय आहेत. ओंकार केल्यामुळे व्यवहारात सुद्धा फायदा होतो. सगळ्यात पहिले व्यवहारात काय फायदा होतो तो आपण बघूया, कारण ती मोठी कामाची गोष्ट आहे. व्यवहारात काय फायदा होतो बघा. सूर्याचं ऊन पडलेलं असतं, त्या उन्हामध्ये तुम्ही जर एखादं भिंग धरलं तर काय होतं, सूर्याच्या शेकडो किरणांना ते भिंग एकवटतं, त्याच्या खाली कागद कापूस वगैरे ठेवला तर तो जळतो, पेट घेतो. लहानपणी खेळ तुम्ही कदाचित केले असतील सगळ्यांनी.
सूर्याच्या शेकडो किरणांना एकत्र करण्याचं काम भिंग करतं, तसं ओंकार आपल्या मनामध्ये भिंगाचं काम करतो. आपल्या मनात एकाच वेळेला 10, 12, 15 विचार चाललेले असतात. त्यांना एकवटण्याचं काम ओंकाराचा नाद करतो. आता तुम्ही इथे बसलेला आहात, मी काय सांगतोय ते ऐकताय तुम्ही, पण ते ऐकताना सुद्धा मध्ये मध्ये तुमच्या मनात भलते सत्य विचार येत आहेत, जात आहेत, चालू आहे. इथून गेल्यानंतर काय करायचंय, कोणाला टेलिफोन करायचा आहे, कोणाला भेटायला जायचंय, घरी जाऊन काय भाजी करायची आहे, अजून किती वेळ हा पडपडणार आहे, कधी समजेल, असे बरेचसे विचार एकाच वेळेला आमच्या मनामध्ये येत असतात. याच्यामुळे काय होतं, आपल्या मनाची ताकद एकाच वेळेला ह्या 10-12 विचारांवर विभागली जाते आणि आपल्या एका विचारामध्ये ताकद राहत नाही. इंग्रजीमध्ये याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन. हे कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला सवयीने वाढवता येतं. आपण व्यायामशाळेत जातो, डंबेल्स उचलतो आणि डंबेल्स उचलून आपण हात वर खाली करतो. आज जर 5 किलोचा डंबेल्स उचलत असलो तर वर्षभराने आपण अर्धा किलोचा डंबेल्स उचलतो. हाताची ताकद वाढली. मनाची ताकद कशी वाढवायची? मनाची ताकद वाढवण्याचा हा व्यायाम आहे. हा मनाचा व्यायाम आहे. काय मनाचा व्यायाम काय? मन एका जागेवर बसत नाही. 4 सेकंद सुद्धा मन एका जागेवर बसत नाही. मग त्याला जागेवर बसवा, ते उठून पळणार, परत बसवा, परत पळणार, परत बसवा. रोज तुम्ही असं करत गेलात, दुसरं काय करायचं नाही. अंगठ्याच्या आकाराची ज्योत बघत बस. इकडे तिकडे पळालात, परत येऊन बस, परत पळालात, परत येऊन बस. रोज तुम्ही असं जर करत गेलात तर हळूहळू ते मन त्या ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे मिळायला लागतात. आता ह्याच्यात सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपली कॉन्सन्ट्रेशन लेवल जी आहे ती वाढायला लागते. आता व्यवहारात याचा फायदा कसा होतो बघा. प्रत्येक काम करण्याच्यासाठी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची आवश्यकता असते. हलक्यात हलकं झाडू मारण्याचं काम असू दे, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग करायचंय, ड्रायव्हिंग करायचंय, जेवण करायचंय, सगळी कामं करत असताना आपलं लक्ष जर त्या कामावर नसलं तर भलतंच काहीतरी त्या ठिकाणी गडबड व्हायला सुरुवात होते. हळूहळू 4-6 महिन्याच्या नंतर तुम्ही ओंकार करत गेला तर तुमच्या लक्षात येईल की आज जे काम करायला तुम्हाला 7-8 तास लागत होते तेच काम तुमचं 6 तासामध्ये संपून जाईल. तुम्हालाच आश्चर्य वाटेल की अरे मी इतकी वर्ष हे काम करतोय, आज मला असं कसं समजलं की असं केलं तर हा एक शॉर्टकट आहे. नवीन नवीन कल्पना तुम्हाला सुचायला लागतील, नवीन नवीन विचार तुम्हाला स्फुरायला सुरुवात होईल. प्रत्येकाला हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, फक्त तुम्ही करण्याची गरज आहे. हे जर तुम्ही रोज करत गेलात तर हळूहळू हे सगळे अनुभव तुम्हाला यायला लागतील. ओंकाराचा स्मरणशक्तीवरती खूप चांगला परिणाम होतो. आज ज्या गोष्टी तुम्हाला बाजारात जाताना 10 गोष्टी लिहून घ्याव्या लागत असतील, नंतर लिहून घ्याव्या लागणार नाही, बरोबर राहायला लागतील. ओंकारामध्ये ओचं उच्चारण जे हे बाह्य वातावरणावरती प्रभाव टाकतं आणि मकाराचं उच्चारण आंतरिक वातावरणावरती प्रभाव टाकतं. घरामध्ये तुम्ही ओंकार करताय, तुम्हाला जितका फायदा मिळतोय तितकाच फायदा तो ओंकार ऐकणाऱ्यांना सुद्धा मिळत असतो. लहान मुलं झोपलेली आहेत, झोपलेल्या मुलांच्या बाजूला बसून गायत्रीचं उच्चारण केलं, ओंकाराचं उच्चारण केलं, झोपलेल्या मुलांच्या मेंदूवरती ह्या ओंकाराचे खूप चांगले परिणाम होतात. या कॉम्प्युटरने प्रूव्ह केलेल्या गोष्टी आहेत. त्याचा कसा फायदा आपल्याला करून घेता येईल ज्याने त्याने ठरवा. अभ्यास करणाऱ्या मुलांनी जर अभ्यास करण्यापूर्वी आणि नंतर ओंकार केला तर जास्त लक्षात राहणं सोपं जातं. मकाराचं उच्चारण आतमध्ये काय काम करतं बघा. तोंड बंद करून आपण हा जो ध्वनी करतो, यावेळेला नेमकं आतमध्ये काय होतं बघा. तुम्ही जेव्हा हा मकार केला असेल तेव्हा तुम्हाला जाणवलं असेल तिकडे थोडीशी व्हायब्रेशन होतात, स्पंदनं होतात. तोंड बंद असल्यामुळे ही मकाराची स्पंदनं बाहेर पडत नाही, आतल्या ती स्पंदनं होत राहतात. त्याच्या आघात जे ते टाळूच्या भागावरती होत राहतात. तोंडाच्या वरच्या भागावरती या मकाराच्या आघात होतात. टाळूच्या वर आणि मेंदूच्या खाली एक हिस्सा आहे, अॅनाटॉमीमध्ये त्याला, शरीरशास्त्रामध्ये त्याला म्हटलेलं आहे हायपोथॅलॅमस. लवंगेच्या आकाराचा हा हायपोथॅलॅमस असतो. त्याचा देठाकडचा भाग जो आहे तो मेंदूला चिकटलेला असतो आणि त्याचा पुढचा भाग जो आहे तो तरंगत असतो हवेतल्या हवेत. बरोबर आपल्या कवटीच्या मध्यभागी त्याला एका खड्ड्यामध्ये असा सुरक्षित ठेवलेला आहे की कोणत्याही प्रकाराने त्याला धक्का बसता कामा नये. त्याचं काम आहे शरीरामध्ये सूचना देण्याचं. छोट्या मेंदूला मोठ्या मेंदूला सूचना देण्याचं काम हा हायपोथॅलॅमस करत असतो. आणि छोटा मेंदू जो आपला, तो छोटा मेंदू आपल्या शरीरात जे असे अवयव आहेत की ज्यांच्यावर आपलं काही नियंत्रण नाहीये त्यांना नियंत्रित करत असतो. पुष्कळ सारे अवयव आपल्या शरीरात असे आहेत की ज्यांच्यावर आपलं काही नियंत्रण नाही. हृदयाची धडधड चाललेली आहे, बंद करू शकता का? नाही, जरा प्रयत्न करून बघा. पण हृदय जरा थांबूया. हृदय थांबलंय, चालू करूया. चालू पण होणार नाही, बंद पण होणार नाही. त्याच्या गतीत परिवर्तन आपण करू शकत नाही. हार्टला फास्ट करूया, स्लो करूया, होऊ शकत नाही. आतड्यांची हालचाल होते,
अन्नाचं पचन होत आहे, आपलं त्याच्यावर काही नियंत्रण नाहीये. पॅन्क्रिया काम करतायत, इन्सुलिनची निर्मिती होते, डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतोय, आपलं त्याच्यावर काही नियंत्रण नाहीये. किडनीचं फंक्शनिंग चालू आहे, आपलं त्याच्यावर काही नियंत्रण नाहीये. ब्लड सर्क्युलेशन चालू आहे, शरीरामध्ये रक्ताभिसरण चालू आहे, आपलं त्याच्यावर काही नियंत्रण नाहीये. नाहीतर हाय बीपी, लो बीपी आपल्याला झाला नसतात. या सगळ्या अवयवांच्या वरती छोट्या बिंदूचं नियंत्रण असतं आणि त्याला सूचना मिळत असतात या हायपोथॅलॅमस कडून. आपण जेव्हा मकाराचा नाद करतो तेव्हा या मकाराच्या स्पंदनामुळे या हायपोथॅलॅमसला पण धक्के बसतात, त्याच्यामध्ये पण सूक्ष्म अशी थरथर निर्माण होते. त्याच्यात हालचाल झाली की त्याच्यासाठी तो एक प्रकारचा व्यायाम असतो. त्याच्यात हालचाल झाली की त्याच्यातलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, तो ऍक्टिव्हेट होतो आणि तो त्याचं काम बरोबर चालू करतो. छोट्या बिंदूला मोठ्या बिंदूला सूचना देण्याचं त्याचं काम तो बरोबर चालू करतो. यांना त्याच्याबरोबर सूचना मिळायला लागतात, तसे हे सुद्धा आपलं काम बरोबर चालू करतात आणि सगळे अवयव जे आहेत शरीरातले त्याच्यामध्ये जर काही गडबड झाली असेल तर हे सगळे अवयव पुन्हा हळूहळू आपले बरोबर पूर्ववत काम करायला लागतात. तुम्हाला जर हाय बीपी झाला असेल, लो बीपी झाला असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, 80% ब्लॉकेज आहे, 100% ब्लॉकेज आहे, उद्याच्या उद्या बायपास सर्जरी केली पाहिजे, काही गरज नाही बायपास सर्जरी करण्याची, हृदयाचे वॉल बरोबर काम करत नाहीये, अनियंत्रित धडधड हृदयाची होते, डायबिटीस सारखे विकार झालेले, निद्रा नाश झालेला आहे, रात्री झोप येत नाहीये, डिप्रेशन येत आहे, आम्हाला नकारात्मक विचार आमच्या मनामध्ये येत आहे, राग आम्हाला जास्त येतोय, दम्यासारखे विकार झालेले असतील तर ह्या सगळ्या विकारांच्या वरती ओंकाराचा खूप चांगला प्रभाव पडतो. हे मी तुम्हाला सांगत नाहीये. टाइम्स नावाचं मॅगझिन छापलं जातं युरोपामध्ये. 8 वर्षापूर्वीच्या टाइम्स मध्ये त्यांनी ह्या ओंकारावरती कव्हर स्टोरी बनवली होती. त्याच्यामध्ये त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्या ज्या आता मी तुम्हाला सांगितलं. मला काय माहिती होतं ओंकार केल्यामुळे आतमध्ये होते काय, पण आमचे गुरुजी असं सांगायचे की ओंकार केल्यामुळे सगळ्या व्याधींवरती परिणाम होतो. त्या टाइम्सने तरी या सगळ्या 10-12 रोगांची फक्त लिस्ट दिलेली आहे आता जे मी तुम्हाला सांगितले. पण गुरुजी सांगायचे की प्रत्येक व्याधीवरती ओंकाराचा परिणाम होतो. वजन वाढलेलं आहे, बद्धकोष्ठता आहे, ऍसिडिटीचा त्रास आहे, डोक्यावर केस गळत आहे, मायग्रेनचा त्रास आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, प्रत्येक व्याधीवरती ओंकाराचा परिणाम होतो. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला या सगळ्याचा फायदा मिळणार. लक्षात घ्या. काय होते माहितीये, या आपल्या शास्त्राचा फायदा खऱ्या अर्थाने पाश्चात्य देशातली लोक घेतात. इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये अशा शाळा आहे की ज्यांची सुरुवात 108 वेळेला गायत्रीच्या उच्चारणाने होती. आपल्याकडे एक सुद्धा शाळा अशी शोधून सापडणार नाही 108 वेळेला गायत्रीचं जप करून घेणारी. फॅक्टरीची शिफ्ट सुरू करण्याच्या पूर्वी ओंकाराचं ध्यान करून घेत आहेत. फॅक्टरी अवर्स मध्ये प्रोडक्शन झाले तरी चालेल, पण पहिले ओंकाराचं ध्यान करून घेत आहेत. त्यांना याचा फायदा मिळतोय. आणि आम्ही काय म्हणतो इकडे, आम्ही म्हणतो हे काय, हे सगळं जुनं झालं, नवीन काय असेल तर आम्हाला सांगा. आम्ही योग करायला जात नाही, योगा करायला जातो. योगा नावाचा शब्दच नाही. आम्ही योगा करत नाही आहोत, योग करतो. लक्षात ठेवा. वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स करतो आम्ही. म्युझिक लावून त्याच्या तालावरती उड्या मारतो वजन कमी करायला. पाश्चात्य देशामध्ये वजन कमी होत असेल, हा उष्णकटिबंधीय देश आहे, इथे जर तुम्ही वजन कमी करायला त्या म्युझिकच्या तालावरती उड्या मारायला सुरुवात केलीत ना, वजन तर कमी होणारच नाही, 4-5 महिन्यांनी गुडघेदुखी मात्र नक्की सुरू होणार. हे लक्षात ठेवा. ह्याचा आम्ही विचारच करत नाही. ते लोक सांगतायत ना, सरळ त्याच्या इकडे अनुकरण आम्ही चालू करतो. काय होते माहिती आपल्या बाबतीत, फॉरेनर्स इकडे येतात, आपलं शास्त्र शिकून तिकडे जातात, त्याला एक लेबल लावतात आणि आपल्याला तिथे येऊन शिकवतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सूर्यनमस्कार आहे, सूर्यनमस्कार. फॉरेनर्स इकडे येऊन सूर्यनमस्कार शिकून गेले. बघा काय होतंय, त्याला त्यांनी नाव दिलं सन सॅल्युटेशन. त्याच्यावर त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्याच्यात त्यांनी बदल केले, त्याच्यावर मोठी मोठी पुस्तकं लिहिली आणि आता मुंबईचे 5 स्टार क्लब आहेत ना, स्पा म्हणतात त्यांना, स्पा, त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार शिकवले जात नाही, सन सॅल्युटेशन शिकवलं जातं. आपलंच शास्त्र, त्याला एक लेबल लावतात, त्याच्यात बदल करतात आणि आपल्यालाच इकडे येऊन शिकवतात. योगातल्याच क्रिया शिकवतात वेगळी नावं देऊन. ही लाईफस्टाईल, ही विद्या, थोडे थोडे बदल करतात त्याच्यामध्ये. का करतात? कारण त्यांना पाहिजेच म्हणून. आमच्या पूर्वजांना अक्कल नव्हती का, त्यांनी बदल का नाही केले या क्रियांच्या मध्ये? त्यांनी या वेगवेगळ्या क्रिया का बनवून ठेवल्या? योगातल्याच क्रिया उभं राहून शिकवतात. का? कारण फॉरेनर तुमच्यासारखे मांडी घालून खाली बसू शकत नाही. जमीन थंड असल्यामुळे माहिती त्यांच्या कित्येक पिढ्या खाली बसल्याच नाही. फॉरेनर, सर्वसामान्य फॉरेनर जर खाली बसला मांडी घालून तर त्याचे गुडघे वर येतात. मग त्याला योगाचा फायदा कसा मिळणार? मग त्याला योगाच्या क्रिया ज्या आहेत त्या उभं राहून शिकवा, हे त्यांनी त्याच्यात अल्ट्रेशन केलेले. बरं, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी शिकवण्याचे भरपूर दाबून पैसे घेतात. 500 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत कोर्सची फी घेतात. 1 दिवसाच्या कोर्सची फी आहे. इतके पैसे देणारे आणि घेणारे लोक आपल्याच आजूबाजूला आहेत.
पण आपण इथे विनामूल्य शिकवतो एवढीच लोक येतील. आम्ही पण जर पैसे घ्यायला सुरुवात केली ना, पुढे बसायचे 2,500, मागे बसायचे 500 रुपये, आम्हाला पण बांद्रापूरला कॉम्प्लेक्स घ्यावं लागेल. पण हा जमानाच अशा गोष्टींचा आहे की जो बोलतोय ना, जो टीव्हीवर दिसतोय ना, तोच खरा. हेच आम्हाला वाटत चाललेलं आहे. काय अधिकार आहे आम्हाला तुमच्याकडून पैसे घेण्याचा सांगा? आम्ही काय आमच्या पूर्वजांना रुपये